हॅलो नमस्कार, मी तुमची सखी अनिता. आज करणार आहे कोरफड फेशियल. चला तर मग झटपट सुरू करूया. तत्पूर्वी आपण कोरफडीचे त्वचेला होणारे फायदे बघूया. त्वचेचा पोत सुधारून त्वचा मऊ आणि तजेलदार होते. त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. कोरफडीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे फोड मुरूम यापासून सुटका होते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. उन्हाळ्यामुळे होणारी त्वचेची जळजळ खाज नाहीशी होते. सगळ्यात पहिल्यांदा मी कोरफडचं गर घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं दूध घालून घेतलं आहे. आता हे आपलं क्लिन्झर बनवलं, याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्वचेवर हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे. चेहरा, मान, गळा सर्वत्र हे मस्त चोळून घ्यायचं आहे. कच्च्या दुधामुळे क्लिन्झिंग छान होतं. तसंच कोरफडीमुळे आपल्या त्वचेला मऊपणा येतो. यासाठी मी कोरफडीचं पान वापरलेलं आहे, नैसर्गिक कोरफड वापरलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारातलं मिळणारं कोरफडसुद्धा यासाठी वापरू शकता. कोरफड फेशियल असल्यामुळे आपण यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये कोरफड वापरणार आहोत, जेणेकरून कोरफडचं सगळं जो गुडनेस आहे त्याचा आपल्या स्किनला फायदा व्हावा. आता हे बनवलेलं क्लिन्झर मी संपूर्ण चेहरा, गळा, मान यावर असं छान चोळून घेणार आहे आणि हलक्या हाताने मसाज करणार आहे, जेणेकरून त्वचा छान नीट स्वच्छ होईल. आता या ओल्या पफच्या मदतीने मी संपूर्ण त्वचा स्वच्छ करून घेणार आहे. ॲलोवेरा हे नैसर्गिक सनस्क्रीन आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा जरी हे फेशियल केलं तरी याचे कुठलेही दुष्परिणाम नाही. आता मी परत ॲलोवेराचा गर घेतला आहे आणि त्यामध्ये चिमूटभर साखर घालून घेते स्क्रब बनवण्याकरिता. असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपला स्क्रब बनवून रेडी आहे. अगदी हलक्या हाताने हा स्क्रब त्वचेवर चोळून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी बंद झालेली रोमछिद्र आहे ती छान मोकळी होऊन त्यातील घाण बाहेर पडून जाते. स्क्रब करताना नेहमी हलक्या हाताने मसाज करायचा आहे. साखरेमुळे त्वचेचं स्क्रबिंगसुद्धा होतं आहे आणि त्वचेला ग्लुकोजसुद्धा मिळते. ग्लुकोजमुळे आपली त्वचा तरुण टवटवीत व्हायला मदत होते. इथे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून दाखवते आहे, त्यामुळे ते मसाज पटापट होत आहे असं दिसतं आहे. पण जेव्हा आपण स्क्रबिंग करतो तेव्हा ते हलक्या हाताने आणि हळूवार पद्धतीने करायचं असतं, जेणेकरून आपल्या त्वचेवर कुठलाही ओरखडा उमटणार नाही, त्वचेचं कुठलंही नुकसान होणार नाही. आणि आता ओल्या स्पंजच्या मदतीने मी परत त्वचा पुसून घेणार आहे. यावेळी पुसताना दक्षता ही घ्यायची आहे की हे पुसणंसुद्धा हलक्या हाताने झालं पाहिजे, जेणेकरून साखरेचा एखादा दाणा जर चेहऱ्यावर राहिला असेल तर तो रगडला जाणार नाही. आता बाउलमध्ये मी ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घातलेली आहे आणि याचं आपण छानसं क्रीम बनवून घेणार आहोत. याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी बोटांच्या टोकांनी त्वचेवर हलक्या हाताने मसाज करायचा आहे. व्हिटॅमिन ई त्वचेला खोलवर हायड्रेट करते, तसेच त्वचा मऊ होण्यास मदत करते. यामध्ये असलेला अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो, तसेच त्वचेवर असणारे डाग पिगमेंटेशन कमी करण्याससुद्धा मदत करतो. व्हिटॅमिन ई सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुद्धा त्वचेचं संरक्षण करतं. हे मिश्रण लावल्या लावल्या तुम्हाला मसाज केल्यानंतर तुमची स्किन मऊ होते आहे हे जाणवायला लागेल. पफच्या सहाय्याने मी चेहरा स्वच्छ करून घेणार आहे. अतिशय मऊपणा जाणवतो आहे त्वचेमध्ये. आता आपण फेस पॅक बनवणार आहोत. त्यासाठी मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा बेसन आणि चिमूटभर हळद मिक्स करणार आहे. आता हे मिश्रण मी पहिले फेटून एकजीव करून घेईल आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे दूध घालणार आहे, जेणेकरून हे मिश्रण थोडं सैल होईल. आता हे मिश्रण छान हाताने कालवून चेहऱ्यावर याचा जाडसर थर देणार आहे. कसुरी हळद चेहऱ्यावरील डाग पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करते आणि बेसन आपल्या चेहऱ्याचे रोमछिद्र श्रिंक करेल, त्वचेचा पोत सुधारेल आणि त्वचेचा रंगही उजळ होईल. आता हे मिश्रण चेहरा, मान, गळा सर्वत्र नीट लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट याला छान चेहऱ्यावर सुकू द्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरचा फेस पॅक जवळजवळ वाळत आलेला आहे. आता मी चेहरा छान स्वच्छ धुवून घेणार आहे. चेहरा धुवून झाल्यानंतर स्किन अतिशय हायड्रेटेड जाणवते आहे आणि स्किनवर एक छान असा तजेलासुद्धा जाणवत आहे. हे फेशियल उन्हाळ्यात करण्यास अतिशय प्रभावी आहे. तुमच्या स्किनला ओलावा जाणवतो, छान स्किन नैसर्गिकरित्या चमकदार बनते. तर या उन्हाळ्यात हे फेशियल नक्की करून पहा.
अतिशय छान असं नैसर्गिक पद्धतीचं हे फेशियल घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमची सखी अनिताला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.